जय हरी मंडळी. संत जरी एखाद्या ठराविक समाजात जन्माला आले, मात्र ते त्या ठराविक समाजाचे कधीही नसतात. त्यांनी मांडलेला विचार हा विश्व कल्याणाचा विचार असतो. अर्थातच संतश्रेष्ठ सावता महाराजांचंच उदाहरण घ्या. संतश्रेष्ठ सावता महाराजांनी मांडलेला कर्मवादाचा विचार हा अखिल मानव जातीचा उद्धार करणारा व मानव जातीला आदर्श ठरणारा विचार आहे. कर्मे इशू भजावा, अर्थात आपलं कर्म हीच आपली पूजा आहे. वर्क इज वर्कशॉप असा विचार मांडणारे संतश्रेष्ठ सावता महाराज आपलं जीवन अखिल मानवजातीसाठी समोर ठेवतायत. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचा उद्गार करताना संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरिला माळी याचा. अहो, आपलं शेती कर्म करत असताना, नित्य कर्म करत असताना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, त्या शेती कर्मातच खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं दर्शन घेण्याची किमया सावता महाराजांना सापडली. आणि तीच आपल्यापुढे मांडताना ते म्हणतात, आमुची माळी याची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करत राहणं व त्याद्वारे समाजाची सेवा करणं, यातच अखिल मानवजातीचं कल्याण आहे हे संतश्रेष्ठ सावता महाराजांना कळालं. आणि म्हणूनच वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचू रंगी असा अभंग ते लिहितात. अर्थात त्या वैकुंठातल्या देवाला सुद्धा या ठिकाणी कीर्तनात यावं लागेल आणि आमच्यासोबत विठ्ठल विठ्ठल म्हणत शेतामध्ये नाचावं लागेल. हे सप्रमाण सिद्ध करणारे संत वारकरी संप्रदायात झाले तर ते म्हणजे सावता महाराज. आणि खरं तर त्यांच्याबद्दल काय वर्णन करावं. काय माझी वाणी मानेल संतांसी, त्याचप्रमाणे त्यांची उतराई आपण कशी करू शकतो, तर एकच गोष्ट काय, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. संत श्रेष्ठ सावता महाराज की जय.